माझ्या वडिलांनी माझे लग्न एका अशिक्षित आणि गावंढळ मुलीसोबत लहानपणीच लावून दिले होते, जी मला अजिबात आवडत नव्हती. मी मोठा झाल्यावर उच्च शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो. वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या मुलीला कधी घरी आणले नाही. काही वर्षांनी मी एका सुंदर आणि सुशिक्षित मुलीबरोबर लग्न केले, पण एका वर्षानंतर तिचाही मृत्यू झाला. नातेवाईक, इतर लोक म्हणत होते की माझी पहिली बायको वेडी झाली आहे. पण अचानक एके दिवशी मी तिला पाहिले तर. आज घरात प्रशांतच्या पुनर्विवाहाची चर्चा सुरू होती, पण तो द्विधा मनस्थितीमध्ये अडकला होता. त्याला समजत नव्हते की दुसरे लग्न करावे की नाही. पण जेव्हापासून तो राजश्रीला पाहून आला होता, तेव्हा त्याचा लग्न न करण्याचा विचार बदलला होता. त्याच्या बायकोचा मृत्यू होऊन 1 वर्ष झाले होते. त्यावेळेस त्याने निश्चय केला होता की आता तो त्याच्या बायकोची जागा इतर कोणालाही देणार नाही. पण राजश्रीचे सौंदर्य पाहिल्यानंतर त्याचा दृढ निश्चय डगमगू लागला. राजश्रीच्या घरच्यांनी लग्नासाठी होकारसुद्धा दिला होता, पण तरीही मनातून तो अजूनही व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने विचार केला की त्याच्या मित्राचा, म्हणजे प्रोफेसर गौरव माने यांचा सल्ला घ्यावा, जो त्याचा जवळचा मित्र होता. प्रशांत त्याच्या मित्राकडे गेला आणि त्याला म्हणाला, गौरव, अरे यार, मी खूप संभ्रमात आहे. मला कळत नाही आहे की मी दुसरे लग्न करावे की नाही. गौरव म्हणाला, दुसरे नाही, तिसरे लग्न. प्रशांत, तू तुझ्या पहिल्या लग्नाला, म्हणजे तुझा बालविवाह झाला होता, हे कसा विसरतोस? आणि मला तर असे वाटते की पुन्हा लग्न करण्यापेक्षा तू तुझे लहानपणी ज्या मुलीबरोबर लग्न झाले होते तिला घेऊन आलास तर बरे होईल. तू तिचा त्याग केला, पण ती बिचारी भावांची चाकरी करता करता आयुष्य जगत आहे. आता तरी तिच्याकडे लक्ष दे. हे ऐकताच प्रशांत अस्वस्थ झाला. तो मनात म्हणाला, उगाचच ह्या गौरवकडून सल्ला घ्यायला आलो. ह्याने तर माझे टेन्शन वाढवले. आता मी काय त्या मुलीला घरी घेऊन येऊ, जिचा मी तर कधी चेहरा देखील पाहिलेला नाही, आणि मी त्या मुलीशी केव्हाच नाते तोडले आहे. राधा नाव होते तिचे. प्रशांत फक्त 16-17 वर्षांचा होता, पण कौटुंबिक बालविवाहाच्या परंपरेला बळी पडला. बाबांच्या दबावामुळे इच्छा नसतानाही त्याला राधाशी लग्न करावे लागले. राधा 12-13 वर्षांची होती, त्यामुळे तिला 5 वर्षानंतर सासरी पाठवण्याचे ठरले. हे ऐकताच प्रशांत खुश झाला, कारण बाबांनी त्याच्या गळ्यात घातलेल्या राधा नावाच्या फासातून निदान 5 वर्षापर्यंत तरी त्याची सुटका होणार होती. आता तो मन लावून अभ्यास करू लागला. या दरम्यान प्रशांतच्या वडिलांचे निधन झाले. त्याची आई तर बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे तो लहान असताना देवाघरी गेली होती. बाबा जिवंत असताना कधी कधी गावी जाऊन राधाची विचारपूस तरी करायचे, पण त्यांच्या मृत्यूनंतर तर प्रशांत जणू तिला विसरला होता. 5 वर्षानंतर जेव्हा राधाच्या वडिलांनी प्रशांतला राधाला सासरी पाठवण्याबद्दल विचारले, तेव्हा त्याने आता इतक्यात तरी नाही असे बोलून त्यांचे बोलणे टाळले. काही वर्षांनी तो प्रोफेसर झाला. प्रोफेसर झाल्यानंतर प्रशांतला अशिक्षित अडाणी राधा त्याच्या योग्यतेची वाटत नव्हती. त्यामुळे त्याने स्पष्ट सांगितले की अशा अशिक्षित आणि गावंढळ बायकोला तो घरी घेऊन जाणार नाही. आणि मग बऱ्याच मुलींना पाहिल्यानंतर त्याने मीनाक्षीची बायको म्हणून निवड केली. श्रीमंत कुटुंबातील मीनाक्षीचे सौंदर्य, शिक्षण आणि राहणीमान पाहून प्रशांतला खूप आनंद झाला आणि त्या दोघांचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मीनाक्षीने कधी घराची जबाबदारी घेतली नाही. तिने घरातील सर्व कामांसाठी नोकर ठेवले आणि स्वतः तयार होऊन दिवसभर घरामध्ये बसून असायची. पण तिच्या अशा वागण्याबद्दल प्रशांतची काहीही तक्रार नव्हती. त्याला कधी कधी राधाबद्दल ऐकायला मिळायचे की तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि ती तिचा दिवस पूजा आणि घरातील कामे करण्यातच घालवते. पण प्रशांतवर ह्या गोष्टींचा काहीही परिणाम होत नव्हता. तो तर फक्त मीनाक्षी नावाची सुसंस्कृत बायको मिळाल्याने खूप खुश होता. पण त्याच्या आनंदाला बहुतेक राधाची हाय लागली असावी. लग्नानंतर 1 वर्षाने मीनाक्षी खूप आजार पडली. तिचा ताप काही कमी झाला नाही आणि ह्या आजारपणातच तिचा मृत्यू झाला. आणि तिच्या मृत्यूनंतर प्रशांत पुन्हा एकदा एकटा पडला. मीनाक्षीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, तुझे अजून वय कुठे झाले आहे? तुझ्या पुढे एवढे मोठे आयुष्य पडले आहे. मग तू एकट्यानेच आयुष्य कसे जगणार? लग्न कर. तुलाही आधार मिळेल आणि वंश वाढवण्यासाठी कुलदीपकसुद्धा पाहिजेच ना. आणि हा लोकांनी दिलेल्या सल्ल्याचाच परिणाम आहे
की दुसऱ्यांदा लग्न करण्याची चर्चा सुरू झाली. त्याच्या दुसऱ्या मित्रांनी सुद्धा त्याला हाच सल्ला दिला की आणखी दुसरी मुलगी शोधण्यापेक्षा राधालाच तुझ्याकडे बोलावून घे. प्रयत्न करण्यात काही नुकसान नाही असे प्रशांतलाही वाटले. तो मनात म्हणाला, तसे तर स्वाभिमानी राधा परत येणार नाही आणि जरी ती आली तरी मी तिच्याशी इतके कठोरपणे वागेन की ती 4 दिवसातच इथून निघून जाईल. हेच योग्य आहे आणि मी मित्रांमध्ये सुद्धा चांगला होईन आणि महत्त्वाचे म्हणजे मला त्या वेड्या राधाला सहनही करावी लागणार नाही. प्रशांत राधाला आणायला स्वतः गेला नाही तर त्याने त्याच्या नोकराला पाठवले. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा प्रशांत कॉलेजवरून आला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लास घेऊन हजर झाली. तिला पाहून प्रशांत आश्चर्यचकित झाला. ती म्हणाली, चहा बनवू की काही खायला देऊ? तसा तर नाश्ता तयार आहे. प्रशांतने तिच्याकडे पाहिले पण तो काहीही बोलला नाही. ती स्त्री म्हणाली, मी राधा आहे. बहुतेक तुम्ही मला ओळखले नाही. प्रशांत रागाने म्हणाला, मला नाश्ता वगैरे काहीही नको आहे. मग ती म्हणाली, मग नुसता चहा तरी पिऊन घ्या. तुम्ही खूप थकला आहात ना? तो पुढे काही बोलणार तेवढ्यात राधा पटकन किचनकडे गेली. हे सर्व पाहून प्रशांत दंग झाला. मीनाक्षी हयात असेपर्यंत तिने प्रशांतला कॉलेजवरून आल्यानंतर कधी ना पाणी विचारले आणि ना कधी चहा नाश्ता विचारला. ती त्याची बायको होती तरीसुद्धा ही सर्व कामे त्याचे नौकर करत होते. तेवढ्यात राधा चहा घेऊन आली. प्रशांत चहा पिऊन फ्रेश झाला पण त्याला घरी जास्त वेळ घालवायचा नव्हता. त्याला असे वाटत होते की राधा त्याच्याशी बोलण्याचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही संधी तिला द्यायची नव्हती. त्यामुळे तो पटकन घराबाहेर पडला आणि रात्री उशिराने घरी परतला. तेव्हा त्याने पाहिले तर राधा सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती. त्याला पाहताच ती म्हणाली, हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी जेवण गरम करून वाढते. प्रशांत म्हणाला, का? घरात नौकर नाहीत का? मी त्यांच्याकडून जेवण घेईन. तुला त्रास करून घेण्याची काही गरज नाही. हे ऐकून राधा म्हणाली, माझ्या नवऱ्याला घरातील नोकराने जेवण वाढावे असे माझे संस्कार नाहीत. ती पुढे म्हणाली, इतकी पूजापाठ केल्यानंतर मला तुमच्या सेवेची संधी मिळाली आहे. ती मला वाया घालवायची नाही. तिचे बोलणे ऐकून तो पुढे काहीच बोलला नाही. त्याच्या घरात असे वातावरण त्याने कधीच पाहिले नव्हते. कारण त्याची आई लहानपणीच वारली होती आणि त्याच्या बायकोला म्हणजे मीनाक्षीला तिच्या मेकअप करण्यापासून, मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाण्यापासून कधीच सवड मिळाली नाही. प्रशांत हातपाय तोंड धुवून जेवण करायला बसला. आज कोणीतरी एवढ्या प्रेमाने स्वतःच्या हातांनी जेवण बनवून खाऊ घालण्याची ही पहिलीच वेळ होती. नाहीतर लहानपणापासून आजपर्यंत प्रशांतने फक्त नोकरांनी बनवलेले अन्न खाल्ले होते. प्रेमाचा गोडवा त्या जेवणाच्या चवीत त्याला स्पष्टपणे जाणवत होता. पण त्याने कौतुक केले नाही ना कौतुक करण्याची त्याची इच्छा होती. कारण जर तो काही बोलला तर राधाला असे वाटेल की त्या दोघांमधील प्रेम वाढत आहे. त्यामुळे तो गुपचूप जेवण करून झोपायला निघून गेला. सकाळीसुद्धा कोणाला काहीही न बोलता तो लवकरच घराबाहेर पडला, जेणेकरून त्या पतिव्रतेचा सामना होऊ नये. एक गोष्ट त्याला जाणवत होती की दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये तिचेच विचार सुरू होते. कॉलेज सुटल्यानंतर मित्रांसोबत गप्पा मारण्याची त्याची जुनी सवय होती. पण आज प्रशांतला घरी जाण्याची इच्छा होत नव्हती. एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाणे योग्य वाटत नव्हते. तो एका विचित्र अडचणीमध्ये होता. राधा बायकोचे सर्व अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रशांत मात्र त्याने कधी तिच्यासोबत लग्न केले होते हे विसरून गेला होता. पण कितीही उशीर झाला तरी त्याला घरी जावेच लागणार होते. तो बऱ्याच उशिराने घरी गेला तरीसुद्धा राधा त्याची वाट पाहत बसली होती. तिला असे बसलेले पाहून प्रशांत म्हणाला, मी म्हणालो होतो ना तुला, माझी चाकरी करण्यासाठी घरामध्ये नौकर आहेत, म्हणून तुला काळजी करायची काही गरज नाही. तेव्हा राधा म्हणाली, मी नोकरांना कामावरून काढून टाकले आहे. प्रशांत रागाने म्हणाला, कोणाला विचारून हा शहाणपणा केलास? राधा म्हणाली, मी तुमची बायको आहे, त्यामुळे घरातील कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार मलाही आहे. हे बघा, आता मी घरी आले आहे तर मग नोकर कशाला हवे आहेत घरात? हे ऐकून प्रशांत संतापला. तो मनात म्हणाला, ही तर माझ्या घरात विनाकारण तिचा अधिकार गाजवत आहे आणि घरात घुसखोरी करण्याचाही प्रयत्न करत आहे. पण हे मात्र तो तिला स्पष्ट बोलू शकला नाही.
प्रशांतला रात्रभर नीट झोप येत नव्हती. त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा त्याचा बेतही आज फसला. त्यामुळे सकाळी त्याला राधाचा सामना करावा लागणार होता. ती चहाचा ट्रे घेऊन बेडरूममध्ये आली तेव्हा प्रशांत त्याच्या अंथरुणाची घडी घालत होता. समोर राधाला पाहून म्हणाला, तू इथे कशासाठी आलीस? ती म्हणाली, चहा द्यायला आले. राधा म्हणाली, आता मी तुमच्या खोलीतही येऊ शकत नाही का? प्रशांत म्हणाला, अरे च्या, ही तर खूप धीट आहे. दररोज काही ना काही बहाणा बनवून माझ्या आयुष्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. तो रागाने म्हणाला, ठीक आहे, चहा ठेव, मी नंतर पितो. राधा म्हणाली, तुम्ही माझ्याशी बोलताना नजर खाली ठेवून का बोलता? एवढीही वाईट दिसत नाही बरं का मी. एवढे बोलून ती खळखळून हसली. तेव्हा प्रशांतने तिच्याकडे पाहिले. ती पटकन खोलीबाहेर निघून गेली. आज पहिल्यांदा प्रशांतने राधाला नजर वर करून पाहिले होते. जो विचार करून त्याने राधाला सोडले होते तशी तर ती अजिबात नव्हती. दिसायला ती मीनाक्षीपेक्षा काही कमी नव्हती. तिचे राहणीमान देखील चांगले होते. पण हो, तिने मीनाक्षीप्रमाणे चेहऱ्यावर मेकअप थोपला नव्हता. पण तिच्या साधेपणातही एक वेगळेच सौंदर्य होते. पण पुढच्या क्षणी प्रशांत मनात म्हणाला, मी तिचा विचार का करतोय? ती कशी का दिसेना? त्याच्याशी माझा काय संबंध? चहा पिऊन प्रशांत खोलीबाहेर आला. तेव्हा त्याला घर एकदम बदलल्यासारखे वाटले. आज संपूर्ण घर उदबत्तीच्या सुवासाने दरवळत होते. राधा पूजा करून उठली. प्रशांत येताच राधा प्रसादाचे ताट घेऊन त्याच्यासमोर आली आणि राधाने प्रशांतला प्रसाद देण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा प्रशांत म्हणाला, मला ह्या सगळ्या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाही. मी कधीच पूजा करत नाही आणि देवाला मानतही नाही. बाबांच्या मृत्यूनंतर घरात कधीच पूजापाठ झाले नाही. त्यामुळे तू तुझे हे नाटक बंद कर आणि माझे घर तुझ्या मर्जीप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रशांत हे सर्व खूप रागाने बोलत होता. पण राधाच्या चेहऱ्यावर जरासुद्धा राग दिसत नव्हता. ती म्हणाली, मी हे घर माझ्या मर्जीनुसार चालवण्याचा प्रयत्न करत नाही. पण हो, आता मी या घरात आल्यामुळे मी माझा पूजेचा नियम बदलणार नाही. कित्येक वर्ष पूजा करूनच मी तुम्हाला मिळवले आहे आणि जर मी पूजा करणे बंद केले तर देवाला असे वाटेल की मी स्वार्थी आहे. काम झाले की मी त्यांना विसरले. तिचे बोलणे ऐकून प्रशांत आश्चर्यचकित झाला. त्याच्या मनात विचार आला, ज्या स्त्रीला नवऱ्याने विनाकारण सोडून दिले असेल त्या नवऱ्यासाठी उपवास, पूजा कोणती स्त्री करू शकते आणि कोणत्या विश्वासाच्या आधारावर? बहुतेक राधाने प्रशांतचे मन वाचले होते. ती म्हणाली, मला ठाऊक होते, देव माझ्यासोबत कधीच वाईट करू शकणार नाही. जन्मोजन्मीचे नाते असेच कसे तुटेल? तिचे बोलणे ऐकून प्रशांत मनात म्हणाला, ज्या माणसाला पारखण्याची संधी देखील हिला मिळाली नाही त्या माणसावर एवढा विश्वास कसा असू शकतो? नाही, हा सगळा मूर्खपणा आहे. मला आकर्षित करण्याची ही एक चाल आहे, परंतु मी याला बळी पडणार नाही. तो राधाला काहीही न बोलता तिथून निघून गेला. 1 महिना कधी गेला हे प्रशांतला देखील समजले नाही. पण खरे तर घर म्हणजे नक्की काय असते, नाती कशी जपली जातात हे प्रशांतला राधा आल्यानंतरच कळाले. आता राधा त्या घरामध्ये राहते त्याचे प्रशांतला काहीच वाटत नव्हते. जणू काही त्याला आता राधासोबत त्या घरात राहण्याची सवय झाली होती. इच्छा नसताना सुद्धा तो तिच्या बोलण्याची आणि कृतीची तुलना मीनाक्षीबरोबर करत होता. पण ह्या तुलनेत राधा मीनाक्षीला मागे टाकायची. पण हे त्याला राधासमोर उघड करायचे नव्हते. उलट तो तर राधाला अपमानास्पद बोलण्याची एकही संधी सोडत नव्हता. पण राधा मात्र त्याला उलट न बोलता शांतपणे तिच्या जबाबदाऱ्या पार पाडायची. कोणतीही अपेक्षा नाही, स्वप्न नाहीत. कदाचित नवऱ्याच्या घरात जागा मिळाल्याने तिचे कोणते स्वप्न बाकी राहिलेच नव्हते. पण ह्या दरम्यान एक घटना घडली. प्रशांत बेडरूममध्ये झोपला होता. मध्यरात्री झाली होती आणि अचानक त्याला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श जाणवला. त्याने पाहिले तर तो राधाचा हात होता. मागे पुढे न पाहता तो राधावर ओरडला, अगं तुला काही लाज वगैरे वाटते की नाही? मध्यरात्री एका पुरुषाच्या खोलीमध्ये यायला? आजपर्यंत तू जे काही करत आली होतीस त्याच्याकडे मी दुर्लक्ष केले होते. माझ्यावर, माझ्या घरावर जबरदस्तीने अधिकार गाजवत आलीस तरीसुद्धा मी काहीही बोललो नाही. पण आता तू माझ्या शरीरावर सुद्धा अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहेस. जर मी तुला बायको मानतच नाही तर का माझ्या गळ्यात पडते आहेस? शी, मी तर समजत होतो की तू एक प्रामाणिक आणि संस्कारी स्त्री आहेस, पण तू तर खूप नालायक बाई निघालीस.
प्रशांतचे बोलणे ऐकून राधाचे डोळे भरून आले, पण ती एकही शब्द न बोलता खोलीतून बाहेर निघून गेली. सकाळी उठल्यानंतर त्याला असे वाटले की आज त्याला चहा देखील मिळणार नाही आणि रात्री एवढे काही घडल्यानंतर बहुतेक राधा तोंड फुगवून बसली असेल. पण तो त्याच्या बेडरूममधून बाहेर आला तेव्हा त्याला डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार दिसला. पण हसऱ्या चेहऱ्याची राधा त्याला कुठेच दिसली नाही. तो अस्वस्थ होऊन तिला इकडे तिकडे शोधू लागला, पण राधा घरात कुठेच नव्हती. त्याला असे वाटले की रात्री तो राधाला बरेच काही बोलला, तिच्याशी असे वागायला नको होते. पण नंतर तो मनात म्हणाला, आता एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तर मी तिची माफी मागणार नाही. त्या दिवशी प्रशांत कॉलेजला तर गेला, पण शिकवण्यात त्याला अजिबात रस वाटत नव्हता. पहिल्यांदा त्याला राधाचा अपमान केल्याचे वाईट वाटत होते. बराच वेळ विचार केल्यानंतर शेवटी त्याने ठरवले की घरी जाऊन तिला बोलावे की माझ्याकडून चूक झाली. रात्री झोपमोड झाल्यामुळे मी तुला काहीही बोलून गेलो, पण हे बोलताना देखील मी तिच्याशी मोठ्या आवाजातच बोलेन. हो, हेच योग्य आहे. तिच्याशी कसे बोलायचे, काय बोलायचे ह्याची दिवसभरात अनेकदा रिहर्सल केल्यानंतर जेव्हा प्रशांत रोजच्या प्रमाणे घरी गेला तेव्हा राधा त्याला पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली दिसली नाही. त्यामुळे तो थोडासा अस्वस्थ झाला. 1-1.5 महिन्यात त्याला घरी आल्याबरोबर राधाला पाहण्याची जणू सवय झाली होती. तेव्हा त्याचा नौकर रामू पाणी घेऊन आला. त्याला पाहून प्रशांत म्हणाला, अरे रामू, तू कधी आलास? तो म्हणाला, मॅडमनी बोलावले होते. त्या म्हणाल्या की ते जाणार आहेत, त्यामुळे तुमची काळजी घेण्यासाठी मी आजच आलो आहे. आणि हो, तुमच्यासाठी त्यांनी एक पत्र लिहून ठेवले आहे. प्रशांत म्हणाला, ठीक आहे, तू जा आणि माझ्यासाठी 1 कप चहा बनवून आण. रामूला पाठवून प्रशांतने पटकन ते पत्र वाचायला घेतले. त्यात लिहिले होते, तुम्हाला काय बोलू मला समजत नाही, त्यामुळे तुमचे नाव न घेताच पत्र लिहायला सुरुवात करत आहे. मला ठाऊक आहे मी घरात नाही म्हटल्यावर तुम्ही खुश असाल आणि मला हेही ठाऊक आहे की मी आलेल्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही ह्या प्रयत्नात होतात की मी हे घर सोडून जावे. त्यामुळेच तर नेहमी तुम्ही माझा अपमान करत राहिलात. नाहीतर एवढी वाईट बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही हे मी पहिल्याच दिवशी तुमचा चेहरा वाचून ओळखले होते. तुम्ही तुमच्या ध्येयात सफल झालात. असो, अशी माझी तुमच्याबद्दल काहीही तक्रार नाही. देवाने नवऱ्याची सेवा करण्याची भले काही दिवसांची संधी दिली, पण त्यासाठी मी देवाची खूप आभारी आहे. उरलेले आयुष्य हेच दिवस आठवून जगेन. पत्र लिहिण्याचे कारण तक्रार करणे नाही, तर मला फक्त माझी बाजू स्पष्ट करायची होती. खोट्याला खोटे सिद्ध करण्याची तशी काही गरज नसते आणि माझी तशी सवय देखील नाही. त्या दिवशी रात्री मी तुमच्या खोलीमध्ये तुमचे प्रेम मिळवण्याच्या इच्छेने आले नव्हते आणि माझ्या नवऱ्याचे प्रेम मिळावे असा विचार करण्याची चूक मी करू शकत नाही. मी तर त्या दिवशी स्वयंपाक खोलीत काम करत असताना पडले होते, त्यामुळे मला दुखापत झाली होती. त्रास सहन होत नव्हता, त्यामुळे औषधं घेण्यासाठी तुमच्या खोलीत आले आणि हा विचार करून तुम्हाला झोपेतून उठवले नाही की तुम्ही दिवसभर थकला असाल, पण उगाच तुमची झोपमोड का करायची. औषधाची पिशवी तुमच्या उशीखाली होती, त्यामुळे स्वतः ती पिशवी उशीखालून काढण्याचा प्रयत्न करण्याची चूक करून बसले. मला ठाऊक नव्हते की नवऱ्याच्या उशीला हात लावणे देखील एका बायकोसाठी एवढा मोठा गुन्हा असू शकतो. आजपर्यंत तुम्ही मला जे काही बोलत आलात त्याचे मला कधीच वाईट वाटले नाही, पण माझ्या चरित्र्याबद्दल काहीही बोललेले मी सहन करू शकत नाही. त्यामुळे मी हे घर सोडून चालले आहे. रामू काकांना मी बोलावून घेतले आहे आणि त्यांना सर्व काही समजावूनही सांगितले आहे. ते माझ्यापेक्षा तुमची जास्त काळजी घेतील. राधाचे पत्र वाचता वाचता प्रशांतच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागला. बहुतेक हे पश्चातापाचे अश्रू होते. प्रशांतने ठरवले की तो आता राधाला पुन्हा वनवासात पाठवणार नाही आणि राधासारखी बायको आहे तर दुसऱ्या कोणी मुलीशी पुनर्विवाह करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यावेळेस तो स्वतः राधाला आणण्यासाठी जाणार होता, आयुष्यभर तिची सोबत करण्यासाठी. तिला घरी आणल्यानंतर प्रशांत तिला बायकोचे सर्व अधिकार देईल ज्याची ती अधिकारिणी होती. आज पहिल्यांदा त्याला राधाचे आणि लग्नाचेही महत्त्व समजले होते. आज तो विचार करत होता की 7 फेऱ्यांचे बंधन खरंच खूप मजबूत असते आणि कितीही प्रयत्न केले तरी हे बंधन तुटत नाही. देवाने बायकोच्या रूपामध्ये त्याच्यासाठी राधाची निवड केली होती. त्याने मीनाक्षीसोबत लग्न करून देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच देवाने मीनाक्षीला त्याच्यापासून हिरावून घेतले. आपल्या कायद्याप्रमाणे देवाच्याही कोर्टात दुसरा विवाह कायदेशीर मानला जात नसेल, पण आता सर्व चुका सुधारण्याची संधी मिळाली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रशांतने जयश्रीच्या घरच्यांना फोन करून सांगितले की तो त्याच्याशी लग्न करू शकणार नाही आणि स्वतः राधाला आणण्यासाठी निघून गेला. आज त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तो आनंद आणि ती आतुरता मीनाक्षीसोबत लग्न करताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसली नव्हती. तो राधाकडे गेला. त्याने तिची माफी मागितली आणि म्हणाला, चल राधा, आपल्या घरी चल. मी तुला घेऊन जायला आलो आहे. मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला. तू सर्व काही सहन केले, पण आता नाही. त्याचे बोलणे ऐकून राधाला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, बघा, माझ्या देवाने माझी विनंती ऐकली आहे. म्हणतात ना, भगवान के घर देर है पण अंधेर नाही. आणि खऱ्या मनाने केलेले प्रार्थनेचे फळ देव एक दिवस उशिरा का होईना पण नक्की देतो. प्रशांत राधाला त्याच्या घरी घेऊन आला. त्याने तिचा गृहप्रवेश केला आणि दोघेही गुण्यागोविंदाने आता आपला संसार करत आहेत. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.